तर नमस्कार मित्रांनो, मी अमर साळवे त्र्यंबकेश्वरला आलो होतो आणि पे अँड यूज संडास बाथरूम होतो. म्हणजे कमाल का नाही, तेव्हा ठिकाणी पैसे घेतात. हे फुलं पाहू शकतो तुम्ही. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आहे ना, ट्रिप घेऊन आलो होतो आणि ट्रिप घेता येता ट्रिप पाहू शकतो. पैसे नाही आयुष्य द्यावं लागलं नाही, ते कुठून द्यावं तुला पहिलं सांगायला भाऊ नाही म्हणून तुझंच तुला लावायचं काम करते घालून लावायचं ना कपाळाला. पाहू शकतो तुम्ही, खूप मस्त आहे. आणि हे जो आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर पाहू शकता. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट खूप मस्त आहे. इकडे आतमध्ये पण आहे राव. हे आपल्याला माहीत नाही, आतमध्ये फ्री असतो जवळपास. हे बघा आतमध्ये मस्त लाईन लागलेली आहेत, अशा लाईन लागतात आणि बरं आहे, खूप मस्त आहे. हे बघा हे म्हणजे कोणाच तरी मानलेले तिरसूळ डमरूळ पाहू शकता तुम्ही. खूप बऱ्यापैकी एकदम मस्त. इथनं पण येतात काय व्ही आय पी दर्शन काय जे असेल. भेटूया. मोबाईल अलाउड आहे काय माहिती, अलाउड आहे. हां, मोबाईल अलाउड आहे, लावू शकता तुम्ही. मोबाईल अलाउड आहे आणि दर्शन घ्यायची मजा म्हणजे कस्टमरमध्ये तुम्ही चाला म्हणून पाहू शकता तुम्ही. बघा एक नंबर डायरेक्ट. ओम शंभो बोल आहे ना, खूप मस्त आहे आणि एकदम मस्त आहे. एकदम बघण्याचं संधी जे आहे. मी जवळपास 200 किलोमीटर आलो ना, पॅसेंजर घेऊन आलो ट्रिप, जे की खूपच बघण्यासारखे आहे. बघा 2 लाईन आहे, तिथे बसायला पण केलेलं आहे. सरळ नाही, डायरेक्ट नागमुडी आहे. मस्त आहे. आता आलो आपण जवळ, आता जवळ आलो, लाईन लागलेली आहे आणि सकाळचे वाजलेत 7:50 सकाळची. आरती झाली असेल जवळपास, आरतीची आत्ता ती झाली असेल. आता पुढं काढू का आपण आपलं एक सेल्फी आहे. तर मित्रांनो, आपण आता हे कमळाचं फुल ताट घेतलं होतं त्या मावशीकून आणि चाललोय घेऊन. आता गर्दी पाहू शकतो तुम्ही. गर्दी एवढी झाली होती की खतरनाक, आणि ऊन पण खूप होतं. 7:30 वाजता म्हणजे 8 वाजता एवढं ऊन लागत होतं ना की खतरनाक चटके लागत होते पार. आणि आता गर्दी पाहू शकतो तुम्ही, गर्दी एवढी होती ना, अरे बाप पार गर्दी. आणि जी पद्धत आहे रांगेची खूप मस्त आहे, म्हणजे भांडणदंडा नाही काही नाही, आणि एकदम शांततेत चालतात सगळे सर्वजण एकदम मस्त. कोणी कर्नाटकमधून, कोणी तामिळनाडूतून, केरळ, महाराष्ट्रामधून खूप जण येतात त्र्यंबकेश्वरला. आणि त्र्यंबकेश्वर बघण्यासारखं एकदम. हे मी टिकाविका लावून मस्त बांगबाडा थोडसा आणि माहिती देतोय, थोडी माहिती सांगतोय. आणि आवाज खूप होता म्हणून मग आवाज बंद करून माझा आवाज टाकलेला. पण खतरनाक अनुभव आलेला, म्हणजे बघासारखं खूप मस्त आहे एकदम. दाखवतो तुम्हाला, बघून घ्या. किती गर्दी खूप आहे, गर्दी खूप आहे. आता मी तिसऱ्या लाईन आणि पूर्ण गर्दी डायरेक्ट. आणि आज बुधवार आहे, बुधवारी पण गर्दी आहे. सोमवारी खरंच राहते, अजून जास्त राहते सोमवारी पण. बुधवार आणि गुरुवार बुधवारी पण गर्दी बऱ्यापैकी. काय उन्हाळा दिवस आहे तरी गर्दी नाही वाटत, पण तिथं आहे गर्दी. नाशिकला नाही गर्दी एवढी, इथं ज्योतिर्लिंगमध्ये आहे गर्दी. आणि आपले संस्कार भेटले बघा, आपले मित्र संगमनेरचे भाऊजी जोडली आणि दोघंही चौरांनुसार गाडीचं वापरते. शंकर करतो तुम्हाला, भावाला पण फॉलो करा.
सपोर्ट करा भावाला, पण आपले मित्र आहेत तुम्हाला ज्योतिर्लिंग दाखवतो. ज्योतिर्लिंग पाहिलं ही गर्दी पाहिली. ज्योतिर्लिंग बाकी अजून माझे फ्रेंड जे म्हणतात ना ते अजून बाकी आहे, तुम्हाला दाखवतो. अजून लई मोठी गर्दी आहे. पाहायचं म्हणलं गर्दीला सामना करणं पडतो. तिथं हैदराबादहून सुद्धा लोक आलेले आहेत. हैदराबाद, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रामध्ये येतच तर सगळं आलेलं आहे. गर्दी मोठी आहे. अजून समोरून पण गर्दी आहे त्या साईडला, पलीकडून पण आहे. या साईडला आहेत गर्दी, त्या साईडला पण गर्दी आहे मोठी. तुम्हाला दाखवतो झाली सगळे. पहिले गर्दीला काही नव्हती, आता गर्दी वाढली आहे पूर्ण. अजून पलीकडून पण आहे. जो दुसरा टप्पा आहे, पहिला टप्पा पलीकडून वाटते. गर्दी खतरनाक आहे आज, जरी मंगळवार नाही तरी पण. चला जे मित्र बरोबर भेटले आपल्याला. हे कर्नाटक लोक आले, हे आपल्या ओळख झाले यांच्यासोबत. हा हे बाय गर्दी, इकडे गर्दी परत. हे फुलं हार म्हणजे बेलाचे पानं, थोडी साखर, दही, दूध असं त्या लिंगावर ज्योतिर्लिंगावर खिंड त्याच्यावर टाकतात बऱ्यापैकी. म्हणजे मुरमुरे पण टाकतात. परत कमळ पण आहे. कमळ म्हणजे काय कोणतं कमळ आहे का ते पण कमळ आहे, पण भारी आहे. आता आपण ज्योतिर्लिंगमध्ये तुम्हाला दाखवतो. ज्योतिर्लिंग आपण आतमध्ये अजून थोडं लांब आहे, 10-15 मिनिटं बघू शकतो. श्री शिवाय नमस्ते ते काय अरे चला फोटो काढत आलो नाही आणि व्हिडिओ चालत नाही, तरी जमलं तर तुमच्यासाठी काढतो मी. बघा मंदिर. आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, जमा करतात डायरेक्ट. जवळपास दिसत नाही, काय माहिती नाही दिसत होते काहीच. खूप मस्त मंदिर आहे. मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिरातला जो गाभारा आहे खूप सुंदरसा, असं एकदम शांत थंडगार वातावरण आहे. आणि एवढं जुना आहे, म्हणजे खूप जुनं आहे आणि थंड आहे. जुन्या ज्योतिर्लिंग मंदिर, त्र्यंबकेश्वरचे मंदिर आज बाहेरून असते दिसते बघा. अजून बांधकाम चालू वाटतं का सपोर्ट ठेवला कोण, पण खूप असतं मस्त ठेवलं आहे एकदम. आणि इकडं म्हणजे लोकांना फिरण्यासाठी, उभं राहण्यासाठी आणि बसण्यासाठी पण जागा आहे. म्हणजे बऱ्यापैकी जसं. आणि एकदम जुन्या काळातलं बांधलेलं आहे. आतून पण तुम्ही बघितलं, आतून खूप सुंदर आहे एकदम. आणि पटांगण बघू शकता तुम्ही, जे की अंगण आहे, जे की बसायला झाडं झुडं लावलेले आहेत. म्हणजे पहिल्या काळात जे लावले आहेत ते खूप मस्त आहेत. झाडं असे पॅकिंग केले आहेत, खूप सुंदरचं असं वाटते. तुम्ही मंदिर बघू शकता. मंदिर एवढं भारी आहे ना, खरंच खतरनाक मंदिर आहे. आणि मी फर्स्ट टाइम आलो त्र्यंबकेश्वरला, की कसं असेल म्हणून. पण त्र्यंबकेश्वरची जे पिंड आहे खूप मस्त आहे. फोटो टाकला आहे दाखवतो मला. गर्दी एवढी मोठी ना की खूप. प्रसाद असं भेटतो की 20 रुपयात 2 लाडू बुंदीचे. म्हणजे आपण काय घेतले नाही, कारण आपल्या अपेक्षा पहिलेच नेले. तर तुम्ही पाण्याची सोय अगोदर केलेली आहे. आणि रांगेत पण पाण्याची सोय केलेली आहे. रांगेतले काही पाण्याची सोय तुम्हाला दाखवली नाही, रांगेत पण सोय केलेली आहे. आणि इथं पण एक असं नजरेत आलं आहे की पुजारी जे आहेत, पुजारी सोडून जे आहेत ते डायरेक्ट विचारतात की पूजा नीट करायची का, आणि 101, 1001, 501 असे काही मागतात. ठीक आहे, बघूया. इकडून जावं.